आता आपण 9th स्टँडर्डचा एक्सपान्शन हा लेसन बघणार आहोत. ओके, एक्सपान्शन्स. ओके, एक्सपान्शन या लेसनमध्ये तुम्हाला सर्व फॉर्म्युलेज आले पाहिजेत. आता कोणकोणते फॉर्म्युलेज आपल्याला आले पाहिजे ते आपण पाहूया. पहिला फॉर्म्युला आहे ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर. हा फॉर्म्युला आहे ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. सेकंड फॉर्म्युला आहे ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर. हा आहे ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. तिसरा फॉर्म्युला आहे बघा ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए मायनस बी इन वन ब्रॅकेट and a plus b in another bracket. फोर्थ फॉर्म्युला आहे x plus a आणि x plus b. दोन ब्रॅकेट आहेत पण a आणि b डिफरंट आहे बघा. तेव्हा त्याचं एक्सपान्शन येतं एक्स स्क्वेअर प्लस ए प्लस बी एक्स प्लस ए बी. ओके, पाचवा फॉर्म्युला आहे ए प्लस बी प्लस सी ब्रॅकेट स्क्वेअर. त्याचं एक्सपान्शन येतो ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर प्लस 2ab प्लस 2bc प्लस 2ca. ओके, सिक्स्थ फॉर्म्युला आहे ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब. याचं एक्सपान्शन असतं ए क्यूब प्लस 3a स्क्वेअर बी प्लस 3ab स्क्वेअर प्लस बी क्यूब. हाच फॉर्म्युला आपण शॉर्टमध्ये असा लिहू शकतो बघा, ए क्यूब प्लस बी क्यूब प्लस 3ab ब्रॅकेटमध्ये ए प्लस बी. ओके, असाच सेवन्थ वन फॉर्म्युला आहे ए मायनस बी ब्रॅकेट क्यूब. हा येतो ए क्यूब मायनस 3a स्क्वेअर बी प्लस 3ab स्क्वेअर मायनस बी क्यूब. यालाच आपण परत शॉर्टमध्ये लिहू शकतो ए क्यूब मायनस बी क्यूब मायनस 3ab इंटू ब्रॅकेट ए मायनस बी. बघा, त्यानंतर अजून फॉर्म्युला आहे एट वन ए क्यूब प्लस बी क्यूब. बघा, इकडे ब्रॅकेट क्यूब आहे, इथे इंडिव्हिज्युअल क्यूब आहे. हा फॉर्म्युला वेगळा आहे. हा आहे ए प्लस बी फर्स्ट ब्रॅकेटमध्ये ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर. ओके, असाच पुढचा फॉर्म्युला आहे ए क्यूब मायनस बी क्यूब इज इक्वल टू ए मायनस बी फर्स्ट ब्रॅकेटमध्ये इकडे येतं ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर. ओके, आता अजून एक फॉर्म्युला आहे जो तुम्हाला या लेसनमध्ये दिलेला आहे. तो फॉर्म्युला पूर्ण नसेल पण तुम्हाला हा दिलेला आहे. ए क्यूब प्लस बी क्यूब प्लस सी क्यूब इज इक्वल टू 3abc when ए प्लस बी प्लस सी इज इक्वल टू 0. म्हणजे ए प्लस बी प्लस सी 0 असेल तरच तुम्ही हा फॉर्म्युला यूज करू शकता. तेव्हा ए क्यूब प्लस बी क्यूब प्लस सी क्यूब इज इक्वल टू 3abc येतं. ओके, तर एवढे फॉर्म्युले तुम्हाला या लेसनमध्ये यूज करायचे आहेत. ओके, आता आपण काही एक्झाम्पल्स बघूया. फॉर्म्युले लक्षात ठेवा सगळ्यांनी. चलो, आता फर्स्ट एक एक्झाम्पल घेऊया. 2a मायनस 3b ब्रॅकेट स्क्वेअर. पहिले घेऊया आपण 2a प्लस 3b ब्रॅकेट स्क्वेअर. बघा, इथे सेम फॉर्म्युल्याप्रमाणेच करायचे आपल्याला. फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे ए स्क्वेअर. एच्या जागेवर आपला 2a आहे तर 2a स्क्वेअर प्लस 2ab म्हणजे 2 इंटू फर्स्ट नंबर इंटू सेकंड नंबर प्लस सेकंड नंबर स्क्वेअर
ओके. इकडे येणार आहे बघा तुमचं 4a² प्लस 2 2 जा 4 4 3 जा 12 12ab प्लस इथे येणार आहे 9b². हाच सम घेऊ आपण, फक्त साईन चेंज करू. 2a मायनस 3b ब्रॅकेट स्क्वेअर. ओके. इकडे येणार आहे 2a² मायनसवाला फॉर्म्युला आला की ते मायनस येतं बघा. 2 इंटू a म्हणजे 2a, b म्हणजे 3b प्लस b² म्हणजे 3b ब्रॅकेट स्क्वेअर. इकडे येईल बघा 4a² मायनस 12ab प्लस 9b². ओके. हे पहिले दोन फॉर्म्युलेचे एक्झाम्पल्स झाले. आता आपण दुसरा एक फॉर्म्युला घेऊया, थर्ड वन. बघा इथे दिले 81a² मायनस 49b². आता 81 म्हणजे बघा हा 81 कशाचा स्क्वेअर आहे, 9चा स्क्वेअर आहे. हा चा स्क्वेअर आहे, म्हणजे टोटल झालं 9a ब्रॅकेट स्क्वेअर. 49 7चा स्क्वेअर आहे, b² तर आहेच आहे, मग 7bचा स्क्वेअर झाला. हा बघा a² मायनस b²चा फॉर्म्युला तयार झाला. मग a² मायनस b² म्हणजे 9a मायनस 7b आणि 9a प्लस 7b. हे असं सॉल्व करायचे आपल्याला. जेव्हा असं एक्झाम्पल येईल तेव्हा अशा प्रकारे ते सॉल्व करायचे. ओके. आता आपण पुढे जाऊया. क्यूबचा फॉर्म्युला तुम्हाला येईल. क्यूबच्या फॉर्म्युल्यामध्ये हेच सम टाकून कसे सॉल्व करायचे करू शकतो आपण. ओके. क्यूबमध्ये करू आपण. 2a प्लस 3b ब्रॅकेट क्यूब. ओके. आपला फॉर्म्युला आहे a³ म्हणजे 2a ब्रॅकेट क्यूब प्लस b³ 3b ब्रॅकेट क्यूब प्लस 3 इंटू a म्हणजे 2a, b म्हणजे 3b इंटू ब्रॅकेट a प्लस b म्हणजे 2a प्लस 3b. इकडे येईल बघा 8a³ प्लस 27b³ प्लस 3 3 जा 9 9 2 जा 18ab इंटू ब्रॅकेट 2a प्लस 3b. अशा प्रकारे सॉल्व करू शकता. असंच तुम्ही मायनसच्या फॉर्म्युल्याने पण करू शकता. आता आपल्याला पुढे बघायचे आहे वेगळ्या प्रकारचे फॉर्म्युले. बघा वरचे जे फॉर्म्युले आहेत त्याच फॉर्म्युल्याशी रिलेटेड हे फॉर्म्युले आहेत. तर फर्स्ट फॉर्म्युला आहे असा x प्लस 1/x ब्रॅकेट स्क्वेअर. जेव्हा आपण याला सॉल्व करू तेव्हा तुम्हाला माहिती आहे a² म्हणजे x² प्लस 2ab म्हणजे 2 इंटू x इंटू 1/x प्लस b² म्हणजे 1/x². हा x आणि हा x जातो म्हणजे काय राहतं, हा फॉर्म्युला असा बनतो बघा x² प्लस 1/x² प्लस 2. तसाच x मायनस 1/x ब्रॅकेट स्क्वेअर हा फॉर्म्युला कसा बनतो, तर इथं लिहू शकतो तुम्ही x² प्लस 1/x² मायनस 2. तसाच क्यूबचा फॉर्म्युला बघा कसा बनतो, x प्लस 1/x ब्रॅकेट क्यूब. हा फॉर्म्युला असा आहे बघा x³ प्लस 1/x³ प्लस 3 इंटू ब्रॅकेट x प्लस 1/x. तुम्ही नॉर्मल फॉर्म्युल्यात सुद्धा हे टाकून करू शकता, पण हे लक्षात ठेवलं की पटकन करायला बरं असतं. x मायनस 1/x ब्रॅकेट क्यूब. हा फॉर्म्युला कसा तयार होतो बघा x³ मायनस 1/x³ मायनस 3 इंटू ब्रॅकेट x मायनस 1/x. हा फॉर्म्युला तयार होतो. तर या फॉर्म्युल्यांचा यूज करून सुद्धा आपल्याला काही सम सॉल्व करायचे आहेत, तर ते बघूया. ओके. चला तर आता आपण या फॉर्म्युल्यांचा यूज करून सम कसे सॉल्व करायचे बघा. इकडे आपल्याला काही दिलेलं आहे a² प्लस 1/a² इज इक्वल टू 47. बघा इथे दिलेले आहे. फर्स्ट एक्झाम्पल घेऊ. a² प्लस 1/a² इज इक्वल टू 47.
फाइंड ए प्लस वन अपॉन ए आणि ए क्यूब प्लस वन अपॉन ए क्यूब. काय फाइंड करायचं आहे? फाइंड ए प्लस वन अपॉन ए, दिस इज फर्स्ट. सेकंड फाइंड करायचे ए क्यूब प्लस वन अपॉन ए क्यूब. आता बघा आपल्याला हे दिलेलं आहे, तर आपण फर्स्ट हा फॉर्म्युला यूज करायचा आहे, ए प्लस वन अपॉन ए ब्रॅकेट स्क्वेअर. याचा फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला, ए स्क्वेअर प्लस वन अपॉन ए स्क्वेअर प्लस 2 हे दिलेले आहे. याची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, याची व्हॅल्यू आहे 47 प्लस 2 म्हणजे आलं 49. पण आपली ही प्राईज आली स्क्वेअरची प्राईज आली आहे, म्हणून इथे लिहू शकता तुम्ही ए प्लस वन अपॉन ए इज इक्वल टू 7. करेक्ट. प्लस मायनस 7 घ्यायचं असतं, जेव्हा स्क्वेअर रूट घेतात तेव्हा दोन्ही साईन लिहायला लागतात. ओके. आता आपल्याला काढायचं आहे ए क्यूब प्लस वन अपॉन ए क्यूब. तर आता आपण हा फॉर्म्युला यूज करू, ए प्लस वन अपॉन ए ब्रॅकेट क्यूब. याचा फॉर्म्युला आहे ए क्यूब प्लस वन अपॉन ए क्यूब प्लस 3 इंटू ब्रॅकेट ए प्लस वन अपॉन ए. ओके. याची किंमत आपल्याला माहिती आहे, इकडे लिहू आपण 7 क्यूब, ए क्यूब प्लस वन अपॉन ए क्यूब तसंच ठेवायचं, प्लस 3 इंटू ब्रॅकेट हे 7 आहे. ओके. आता 7 क्यूब काढायचं आपल्याला, 7 7 जा 49, 49 इंटू 7 काढायचं. ओके. $343 इज इक्वल टू ए क्यूब प्लस वन अपॉन ए क्यूब. हे किती येणार आहे? 7 3 जा 21. हे 21 तिकडे गेले की मायनस होतील बघा. 343 मायनस 21 इज इक्वल टू ए क्यूब प्लस वन अपॉन ए क्यूब. मायनस केल्यानंतर किती येणार आहे बघा? 322 इज इक्वल टू ए क्यूब प्लस वन अपॉन ए क्यूब. तर अशा प्रकारे हे सॉल्व करायचं असतं. ओके. आता आपण अजून एक एक्झाम्पल घेऊया. एक्झाम्पल नंबर 2. ओके. थोडंसं वेगळ्या टाईपचं एक्झाम्पल घेऊया. ए प्लस वन अपॉन ए is equal to P. Okay. Then show that a cube plus 1 upon a cube. Do that a cube plus 1 upon a cube is equal to P into bracket P square minus 3. ओके. आता आपल्याला इकडे ए प्लस वन अपॉन ए दिलेलं आहे, तर आपण फॉर्म्युला लिहूया. ए प्लस वन अपॉन ए ब्रॅकेट क्यूब. याचा फॉर्म्युला येतो ए क्यूब प्लस वन अपॉन ए क्यूब प्लस 3 इंटू ब्रॅकेट ए प्लस वन अपॉन ए. ओके. आता हा पी आहे, तर पी क्यूब is equal to a cube plus 1 upon a cube plus 3p. a plus 1 upon a ची किंमत p आहे. आता आपल्याला याची किंमत काढायची, म्हणजे हे जागेवर ठेवायचं. 3p आपण त्या साईडला ट्रान्सफर करूया. मग p क्यूब मायनस 3p इज इक्वल टू a क्यूब प्लस 1 अपॉन a क्यूब. या दोघांमधून पी कॉमन काढू शकतो आपण. इथे राहील पी स्क्वेअर मायनस 3 इज इक्वल टू ए क्यूब प्लस 1 अपॉन ए क्यूब. हेन्स प्रूव्ड. ओके. असं हे प्रूव्ह करता येऊ शकतं. अजून आपण एक एक्झाम्पल घेऊया.
ए मायनस 1 अपॉन ए इज इक्वल टू 4. ए मायनस 1 अपॉन ए इज इक्वल टू okay. Find a square plus 1 upon a square, a4 plus 1 upon a4, a cube minus 1 upon a cube. बघा काय काय फाइंड करायचे. a square plus 1 upon a square. सेकंडला आपल्याला a raised to 4 plus 1 upon a raised to 4. थर्डला आपल्याला a cube minus 1 upon a cube. एवढं फाइंड आउट करायचे. ओके. बघा आता आपल्याला प्रथम हे फाइंड करण्यासाठी ए प्लस 1 अपॉन एची गरज आहे. तर हा एक फॉर्म्युला मी तुम्हाला सांगतो. हा खूप महत्त्वाचा फॉर्म्युला आहे, लक्षात ठेवा. ए प्लस 1 अपॉन ए ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू ए मायनस 1 अपॉन ए ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 4. ओके. हा फॉर्म्युला इथे यूज करायचा. याची किंमत आपल्याला दिलेली आहे 4 स्क्वेअर प्लस 4. हे आलं 16 प्लस 4 म्हणजे आलं 20. हे आलं. आता याचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे. ए प्लस 1 अपॉन ए ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस 1 अपॉन ए स्क्वेअर प्लस 2. आता ह्या स्क्वेअरचीच किंमत आपली इकडे 20 आलेली आहे, तर डायरेक्टली 20 लिहू. इकडचे 2 इकडे आले, मायनस झाले. इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस 1 अपॉन ए स्क्वेअर म्हणजे हे आलं 18 इज इक्वल टू हे ए स्क्वेअर प्लस 1 अपॉन ए स्क्वेअर. आता हे काढायचे आपल्याला. सेकंड वन बघा. सेकंडमध्ये कसं सॉल्व करणार, तर आपल्याला हे घ्यायचे ए स्क्वेअर प्लस 1 अपॉन ए स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर करायचा इज इक्वल टू इथे येणार आहे ए रेस टू 4 प्लस 1 अपॉन ए रेस टू 4 प्लस 2. फॉर्म्युला सेम आहे. हे आलं 18 स्क्वेअर इज इक्वल टू ए प्लस ए रेस टू 4 प्लस 1 अपॉन ए रेस टू 4 प्लस 2. 18 स्क्वेअर येतो 324 मायनस 2 इज इक्वल टू ए रेस टू 4 प्लस 1 अपॉन ए रेस टू 4. हे आलं 322. ओके. आता आपल्याला पुढचं काढायचं आहे ए क्यूब मायनस 1 अपॉन ए क्यूब. तर हे माहिती आहे ए मायनस 1 अपॉन ए इज इक्वल टू 4. तोच फॉर्म्युला आपल्याला वापरायचा इथे. आपण पुढच्या पेजवर जाऊया. इकडे दिलेले आपल्याला ए मायनस 1 अपॉन ए इज इक्वल टू 4 काढायचे आपल्याला. ए क्यूब मायनस 1 अपॉन ए क्यूब. ओके. फॉर्म्युला घ्यायचा आपल्याला ए मायनस 1 अपॉन ए ब्रॅकेट क्यूब. याचा फॉर्म्युला आहे ए क्यूब मायनस 1 अपॉन ए क्यूब मायनस 3 इंटू ब्रॅकेट ए मायनस 1 अपॉन ए. याची व्हॅल्यू माहिती आहे तुम्हाला 4 क्यूब. ए क्यूब मायनस 1 अपॉन ए क्यूब मायनस 3 इंटू ब्रॅकेट याची किंमत आहे 4. 4 क्यूब येतं 64. ए क्यूब मायनस 1 अपॉन ए क्यूब 4 3 जा 12 येतं. हे मायनस आहे, तिकडे गेले की प्लस होतील म्हणजे 64 प्लस 12 इज इक्वल टू ए क्यूब मायनस 1 अपॉन ए क्यूब. हे झालं 76 इज इक्वल टू सेम ए क्यूब मायनस 1 अपॉन ए क्यूब. ओके. आता आपण पुढे जाऊया. पुढचा क्वेश्चन बघू. हा एक क्वेश्चन आहे बघा. 2x मायनस 3y इज इक्वल टू 10. 2x मायनस 3y इज इक्वल टू 10 दिलेले आहे आणि xy इज इक्वल टू 16 दिलेले आहे. आणि काय फाइंड करायला सांगितलेलं आहे आपल्याला 8x क्यूब. फाइंड 8x क्यूब
-27y³. ओके, इथे आपल्याला क्यूब दिसतंय म्हणजे याचा आपल्याला काय करावं लागेल, क्यूब करायला लागेल. बघा 2x - 3y ब्रॅकेट क्यूब. मला माहिती आहे ए क्यूब म्हणजे 2x ब्रॅकेट क्यूब मायनस बी क्यूब म्हणजे 3y ब्रॅकेट क्यूब. ओके, मायनस 3ab म्हणजे 3 इंटू 2x इंटू 3y. इथे हा पूर्ण फॉर्म्युला घ्यावा लागतो कारण हे आपलं अपॉनमध्ये नाही येते. आतमध्ये येणार a मायनस बी म्हणजे 2x मायनस 3y. ओके, आता याची किंमत आपल्याला माहिती आहे, हा येईल 4 क्यूब. ओके, 2 मिनटं फक्त. हा येणार 8x क्यूब मायनस 27y³ मायनस 3 2 जा 6 6 3 जा 18 18xy येणार आहे. तर xyची किंमत आपल्याकडे आहे 16 आणि याची किंमत पण आहे 4. बरोबर. तर 4चा क्यूब येतो 64 इज इक्वल टू 8x³ मायनस 27y³. आता ह्या तिघांचं आपल्याला मल्टिप्लिकेशन करावं लागेल. हे येतं 1152. हे तिकडे गेले की प्लस होणार आहे. मग 64 प्लस 1152 इज इक्वल टू 8x³ मायनस 27y³. ह्यांची प्लस केल्यानंतर बघा इथे येईल 6 1 इकडे 2 इकडे 1 जे एवढं येणार आहे याची व्हॅल्यू 1216. ओके, तर हेही तुम्ही सॉल्व करू शकता. ओके, तर ह्याच्यामध्ये अजून बऱ्याच टाईपची सम असतात. आता हा व्हिडिओ आपण इथेच थांबूया. दुसऱ्या व्हिडिओमध्ये बाकीचं आपण कवर करू शकतो. ओके, खूप मोठा व्हिडिओ करणं पण